नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे। स्वच्छता निरीक्षक म्हणजेच सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदाविषयीची जी काय असणारी नवीन अपडेट असणार आहे, ही नवीन अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन मी पुन्हा तुमच्या समोर आलेलो आहे। बघा, जी काय स्वच्छता निरीक्षक म्हणजेच सॅनिटरी इन्स्पेक्टर पदभरती 2026 असणार आहे, ही एक सरळ सेवा सांगितली जाते। मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रामुख्याने याविषयीची पात्रता असेल, त्याचबरोबर कागदपत्रे, त्याचबरोबर बघा अभ्यास आणि त्याचबरोबर काय असेल तर वयोमर्यादा, या सर्व घटकांविषयी काय बघणार आहे तर माहिती बघणार आहे। आत्ताच जे काय असणार आहे एमपीसीचा अपडेट मिळालेला असणार, तर त्यानुसार सरळ सेवा भरती ही पुन्हा एमपीसी कडे देण्यात येणार आहे। मग त्याच्या अंतर्गत स्वच्छता निरीक्षक असेल, एमपीडब्ल्यू असेल, एएनएम, जीएनएम आणि तलाठी इत्यादी पदे तरी सध्या काय असणार तर काय सांगितलं जातं तर एमपीसी म्हणजेच लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणार आहेत। चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। तर जे काय असणार सॅनिटरी इन्स्पेक्टर पद असणार, या सॅनिटरी इन्स्पेक्टर पदासाठीची जी काही महत्त्वाची पात्रता पहिल्यांदा सांगितली जाते ती समजून घ्या। महाराष्ट्र नगर परिषद म्हणजेच नगरपालिका स्वच्छता निरीक्षक हे गट क मध्ये येणारे एक पद असणार आहे। या पदासाठी आवश्यक ती पात्रता आणि क्रायटेरिया पुढील प्रमाणे असणार आहे। बघा, यामध्ये शैक्षणिक पात्रता काय सांगितली जाते बघा, तर या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खालीलपैकी 2 गोष्टी अनिवार्य असणार आहेत। पहिली पदवी, म्हणजेच या पदाविषयी फॉर्म भरणारी जी काही व्यक्ती असणार आहे किंवा या पदासाठी काम करू इच्छिणारी जी काही व्यक्ती असणार आहे, या व्यक्तीची पदवी पूर्ण असली पाहिजे आणि तो त्या पदवीत पास असला पाहिजे। मग मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील आर्ट्स, कॉमर्स, सायन्स पैकी कोणतीही पदवी असणं गरजेचे आहे। बॅचलर पदवी उत्तीर्ण असणं काय असणार तर गरजेचं असणार आहे। डिप्लोमा कोर्स, बघा मान्यताप्राप्त संस्थेतून स्वच्छता निरीक्षक पदविकेचा अभ्यासक्रम त्यांना पूर्ण केलेला असणं गरजेचं आहे। काही वेळा ज्या ठिकाणी नगरपालिका असतील, झेडपी वगैरे असतील, या ठिकाणी ज्या काय असणार आहे एसआयच्या जागा निघणार आहेत, या ठिकाणी तुम्ही काय करू शकताय तर पहिल्यांदा जॉईनिंग लेटर मिळाल्यानंतर तुम्ही कामावरती रुजू झाल्यानंतर मग एसआयचा कोर्स पूर्ण करून, बघा मी काय सांगतोय व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, तुमचा सध्या एसआयचा कोर्स कंप्लीट नसेल तरचा काय प्रश्न सांगितला जातो, आणि जर का तुम्ही कामावर रुजू झाला, तुम्ही परीक्षा दिली सॅनिटरी इन्स्पेक्टर पदाची किंवा स्वच्छता निरीक्षक पदाची आणि तुमचं काय झालं नाही मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं, परंतु तुमच्याकडे स्वच्छता निरीक्षकाचं काय नाहीये सर्टिफिकेट नाही, तर घाबरायचं नाही। तर कामावरती रुजू व्हायचं, रुजू झाल्यानंतर 2 वर्षामध्ये तुम्हाला हा कोर्स पूर्ण करून त्याचं सर्टिफिकेट द्यायचं असणार आहे। त्यामुळं जास्त काय करायचं नाही, डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही। ओके, इन्स्पेक्टर डिप्लोमा कोर्स किंवा हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पूर्ण केलेला असावा, त्याबाबतचं जे काय असणार सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे असावं। संगणक ज्ञान म्हणजेच जे काही MSCIT असणं, हे MSCIT कंप्लीट असणं गरजेचं आहे किंवा बेसिक कम्प्युटरचा कोर्स झालेला असणं गरजेचं असणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला उत्तम असं मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे। ओके, पुढे बघा तांत्रिक अभ्यासक्रम स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा। या तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा हा भाग सर्वात महत्त्वाचा असणार आहे। ओके, या कोर्सवरती आधारलेला असणार आहे तो। तर सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता याच्यामध्ये आरोग्य म्हणजे काय, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग, रोगांचे प्रसार, रोगांचा प्रतिबंध, लसीकरण, त्याचबरोबर कचरा व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन असेल, त्याचबरोबर सांडपाणी व्यवस्थापन असेल, कचऱ्याची वाहतूक करणे, कचरा गोळा करणे, कचऱ्याचे विल्हेवाट लावण्याच्या पद्धती ज्याच्यामध्ये कंपोस्टिंग, भरावभूमी म्हणजेच लँड फिलिंग असेल, कचरा वर्गीकरणाच्या पद्धती याचा समावेश असणार आहे। त्याचबरोबर पाणी पुरवठा आणि गुणवत्ता ज्याच्यामध्ये पाण्याचे स्त्रोत, पाणी शुद्धीकरणाच्या प्रक्रिया, डिसइन्फेक्शन्स, ओके, पाणीजन्य रोग, क्लोरिनेशन आणि पाण्याचे नमुने घेणे आणि सांडपाणी व्यवस्थापन याचा समावेश आहे। त्याचबरोबर सांडपाणी व्यवस्थापन ज्याच्यामध्ये मल निस्सारण व्यवस्था, गटार व्यवस्था, सेप्टिक टँक, सांडपाणी प्रक्रिया असेल। औद्योगिक स्वच्छतामध्ये कारखान्यातील आरोग्य, कारखान्यामध्ये काम करणाऱ्या काय असणे कामगारांचे आरोग्य, हवा, प्रकाश, आवाज आणि इत्यादी गोष्टींचं नियंत्रण। कीटक आणि उंदीर नियंत्रण ज्याच्यामध्ये डास, माशा, उंदीर यांच्यामुळे होणारे रोग आणि त्यांचे नियंत्रण। औद्योगिक स्वच्छता कारखान्यातील आरोग्य, हवा, प्रकाश, आवाज हे घेतलेलं आहे आपण। कीटक, उंदीर यांचं पण नियंत्रण डबल झाले बघा चुकून या ठिकाणी।
अतांत्रिक अभ्यासक्रम आपल्याला माहित आहे सर्वत्र अतांत्रिक अभ्यासक्रम समान असणार आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने मराठी भाषा असणार आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण व्याकरण असणार आहे, शब्दसंग्रह, वाक्यरचना, उतारावरचे प्रश्न, तसंच इंग्रजीमध्ये पूर्ण ग्रामर, ज्याच्यामध्ये काय असणार व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, रीडिंग अँड कॉम्प्रिहेन्शन असणार आहे, पॅसेज असणार आहे, सामान्य ज्ञान याच्यामध्ये विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल आणि महाराष्ट्राचा इतिहास, त्याचबरोबर भारताचा भूगोल, भारताचा इतिहास, विज्ञानामध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि त्याचबरोबर भौतिकशास्त्र, ओके, भारतीय संविधान, नागरिकशास्त्र या सगळ्यांचा समावेश असणार आहे. बुद्धिमत्ता आणि अंकगणित यामध्ये तार्किक क्षमता असेल, इंटेलिजन्स आणि मूलभूत गणिताचा समावेश करण्यात आला आहे. वयोमर्यादा बघा, अर्ज करण्याच्या दिवशी उमेदवाराचे वय खालीलप्रमाणे आता माहित आहे, 18 सोडून द्या, तर उमेदवाराचं वय किती असणं गरजेचं आहे, तर 18 ते 38 वर्ष असणं गरजेचं आहे. मागासवर्गीय BC, OBC, SC, ST यांना 18 ते 43 वर्षे इतका काय असणार, तर याच्यामध्ये शिथिलता देण्यात आलेली असणार. खेळाडू, दिव्यांग, अनाथ इत्यादी लोकांना शासनाच्या नियमानुसार वयामध्ये काय दिली जाईल, तर सवलत दिली जाईल. परीक्षेचा नमुना म्हणजेच एक्झाम पॅटर्न जो काही सांगितला जातो, हा एक्झाम पॅटर्न याच्यामध्ये जवळपास किती सांगितलं जातात बघा, तर बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत, MCQ टाईपचे क्वेश्चन असणार आहेत. याच्यामध्ये अतांत्रिक विषय मराठी, इंग्रजी, GK, ओके, ॲप्टिट्यूड याचा समावेश, आणि तांत्रिक विषयामध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर, डिप्लोमा कोर्सेसचे जे काही संबंधित संपूर्ण विषय असणार आहेत, ओके, माहिती असणार आहे, किंवा जो काही संपूर्ण डिप्लोमाचा जो काही कोर्सचा जो काही मेन कोर्स सब्जेक्ट जो काय असणार आहे तो समावेश असणार आहे. नकारात्मक गुण, चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुण मे बी काटले जातील, ते येणाऱ्या जाहिरातीवरती काय असणार तर डिपेंड्स असणार आहेत. ओके, कागदपत्रे बघा, तर कोणती कोणती कागदपत्रे गरजेची आहेत या ठिकाणी, वैयक्तिक व ओळखीचे पुराव्यासाठी आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो, ओके, शैक्षणिक कागदपत्रांमध्ये 10वी आणि 12वीची गुणपत्रिका असेल, पदविका, तांत्रिक पात्रता आणि संगणक ज्ञान इत्यादी काय असणार तर महत्त्वाचं असणार आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, जातीचा दाखला असणं म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट मस्ट असणार आहे. नॉन क्रिमिलियर, ज्या त्या वर्षाचं चालू वर्षाचं काय असणार आहे तर नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे, OBC, VG, NT, SC, BC इत्यादींच्यासाठी. ओके, त्याचबरोबर EWS असाल, EWS मधून फॉर्म भरत असाल तर EWS प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाइल सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार आहे. विशेष आरक्षण, महिला आरक्षण असल्यास खेळाडू, दिव्यांग, अनाथ, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त वगैरे असेल तर त्याबाबतची काय असणार डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि इतर महत्त्वाचे कागदपत्र, जर का गॅजिटेड नाव केलं असेल, ओके, नाव बदललं असेल तर नाव बदलल्याचा पुरावा, लग्नानंतर महिलांच्या नावामध्ये बदल झाला असल्यास तसं गॅझेट किंवा विवाह नोंदणी पत्र, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, ओके, शासनाच्या नियमानुसार फॉर्म भरताना किंवा निवडीच्या वेळी हे द्यावे लागते. असा हा आपला सॅनिटरी इन्स्पेक्टरचा आणि MPW म्हणजेच काय असणार आहे तर बहुउद्देशीय जो काय असणारा कर्मचारी वर्ग असणार आहे याचा हा काय सांगितला जातो अभ्यासक्रम सांगितला जातो. ओके, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी काय असणारी सॅनिटरी इन्स्पेक्टर, MPW, तलाठी, ANM, GNM ही पदं जरी आता MPC कडे गेली असली तरी सुद्धा त्यांचा जो काही बेस असणार हा TCS वरती आधारलेला असणार आहे. त्यामुळं अभ्यास करताना आणि प्रश्नांचा रेफरन्स घेताना TCS आणि त्याचबरोबर काय असणार तर IBPS सारख्या कंपन्यांचे जे काही असणार क्वेश्चन पेपर असणार जुने तर त्याचा बेसवरती आधारित स्वयं काय करायचं तर स्टडी करा. ओके, आणि त्याचबरोबर काय प्रॉब्लेम असेल तर काय करायचं तर आमच्या अकॅडमीला म्हणजे आपल्या O अकॅडमीला आठवण करा, त्या ठिकाणी तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील हे सॉल्व्ह केले जातील. तुम्ही जर का आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही आणि अशीच माहिती घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.